आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ संपन्न। श्री रामेश्वर शाखा व्यावसायिक साप्ताहिक मिलन आणि अहिल्यादेवी शाखा नागोठणे यांचे आयोजन। नागोठणे रोशन पदके। श्री रामेश्वर शाखा व्यावसायिक साप्ताहिक मिलन आणि अहिल्यादेवी शाखा नागोठणे यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्ताने मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता हळदी कुंकू समारंभ आयोजन करण्यात आले होते। यावेळी एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला। नागोठणे ग्रामपंचायतीतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आयोजकांकडून सन्मान करण्यात आला। यावेळी सत्कार मूर्तींना श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। स्वच्छता कामगारांचे मनोगत जाणून घेण्यासाठी प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यातून सफाई कामगारांचे गावातील जनतेकडून सफाईबद्दल असलेल्या अपेक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या। या कार्यक्रमाचे आयोजन श्री गणपती राधाकृष्ण साईबाबा मंदिर, गवळआळी, नागोठणे येथे करण्यात आले होते। यावेळी सर्व स्वयंसेवक, सेविका आणि ग्रामस्थांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सामाजिक समरसता जागृती म्हणजे मानवनिर्मित जातीपातीच्या भेदाभेद मुक्त समाज निर्मिती आणि सामाजिक उपक्रमात स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर मंदार परांजबे सर व श्वेता परांजबे मॅडम यांनी, तसेच स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर विलासदादा चौलकर यांच्याकडून मार्गदर्शन करून विशेष उद्बोधन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरती घेण्यात आली। नंतर भारत मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी अमोघ विळेकर यांच्याकडून एकलगीत सादर करण्यात आले। यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासदादा चौलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोहा तालुका प्रमुख मंदार परांजबे, श्वेता परांजबे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती राऊत, सौ अंजली सामंत, विवेक रावकर, धनराज उमाळे, मधुकर चौलकर, नंदाताई गायकवाड, अमोघ विळेकर, कैलास परदेशी, चिन्मय कुंठे, पंचम परदेशी, ज्ञानेश्वर शिर्के, दत्तात्रय धसाडे, गणेश राणे, संघाचे सर्व स्वयंसेवक व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना व आभार प्रदर्शन गणेशभाई घाग यांनी केले। हा आपल्या सगळ्यांमुळे साजरा होतो आहे आणि एक प्रकारे आपण आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी जे भावबंध आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडलेले आहेत, ते भावबंध या पुढच्या काळात आपण असेच टिकवून ठेवू। मगाशी त्यांनी सांगितलं, त्यांच्याशी चर्चा करू, म्हणजे आपण ती येथे घंटागाडी येते, घंटागाडीत कचरा टाकतो, तर घंटागाडीच्या चालकाशी थोडासा संवाद करू, त्याची सुखदुःख जाणून वगैरे सांगितलं की कुठला कचरा केव्हा टाकायचा त्यांचं ठरलेलं आहे, त्यांना विचारलो आपण। अशा रीतीने आपण संघाची समरसता ही गोष्ट सगळ्यांनी पालन करू। समरसता म्हणजे काय? दोन शब्द आहेत, समानता आणि समरसता। समानता म्हणजे सगळे सारखे असणं आणि समरसता म्हणजे समोरच्याचं दुःख आपलं दुःख आहे अशा रीतीने मानणं। हे सगळे आपले बंधू बांधव भगिनी आहेत अशा रीतीने मांडणं। आणि संघ हेच सांगतो की सगळ्यांमध्ये समरसता आपण पाळली पाहिजे। तुम्ही सगळी एवढी मातृशक्ती मला आज समोर दिसते, तर या मातृशक्तीला वंदन करतो आणि इतकी विनंती करतो की आपल्या घरातला कचरा त्याचं व्यवस्थापन हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्याला मदत करणारे हे आपले बांधव आहेत। सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित माता भगिनी, त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक, आपल्या सर्वांचं मी श्री रामेश्वर साहेब शाखा आणि अहिल्यादेवी जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, दिस दिस पहला तमस हटेगा। भारत मानवता का नायक सदियों से था, युगों रहेगा। दिस दिस पहला तमस हटेगा।
जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, जिस दिस फैला ब्रह्म सभेगा। वैभवशाली जब हम होंगे, नहीं किसी से हम कम होंगे, क्यों ना फिर गतम्य में। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी आपल्या या हरीचे आराध्य दैवत राधाकृष्ण साईबाबा आणि गणपती या देवतांना वंदन करून आपल्या नागरिक गावची नामदेवता जगेश्वरी मातेला नतमस्तक होऊन आज आपल्या या मंदिरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वच्छता अभियान याचं महत्त्व, त्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ देण्याचा कार्यक्रम, सगळ्यांचं गोड तोडण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागोठणा चे प्रमुख माननीय परांजपे सर, अतिशय सुंदर असा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आपणा सर्वांना माहिती असेल की स्वच्छतेचं महत्त्व महात्मा गांधीजी आपले राष्ट्रपिता होऊन गेले. त्यांनी संपूर्ण खेडी स्वयंपूर्ण व्हावी, सगळ्या खेड्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवून त्या गावागावामध्ये स्वच्छता राहावी यासाठी अथक प्रयत्न केले. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.